चांदी परत कधी वाढेल असा प्रश्न मित्र खूप सारे आपले फॉलोअर्स विचारून राहिले. आणि मागच्या एका व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं, जेव्हा चांदी अगदी रॉकेट सारखी वाढत होती, मी म्हटलं होतं की जेव्हा कोणतीही गोष्ट असो ती जेव्हा रॉकेट सारखी वाढते त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला अवॉइड केलं पाहिजे. परंतु तेव्हा मित्र एका खूप मोठ्या माणसाचे असे स्टेटमेंट होते ते की चांदी 8 लाखाला जाईल, 10 लाखाला जाईल, चांदीचा AI मध्ये वापर होतोय, सेमी कंडक्टर मध्ये वापर होतोय, इंडस्ट्रियल मध्ये वापर होतोय. ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत मित्र. चांदी 8-10 लाख जाईल पण ते कधी लगेच 6 महिने वर्ष भरत नाही आहे. पण त्या आशेने खूप साऱ्या लोकांनी 3.5-4 लाखाला चांदी जमा करून ठेवलेली आहे आणि आता अशी अडकलेली आहे की जी चांदी 8 लाखाला जाणार होती ती सरळ 2.25-2.5 लाखापर्यंत आलेली आहे. याच्यामधनं काय शिकायला मिळतो? रॉकेट सारखी वाढणाऱ्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट अवॉइडच करायला पाहिजे. याच्यावरती मित्र माझ्याकडे खूपच इंटरेस्टिंग असा रिसर्च आहे. चांदी 25 एप्रिल 2011ला 73,288 होती, तिथून ती 55% खाली आलेली आहे मित्र. आणि त्याच्यानंतर 9 वर्ष लागले परत तो भाव यायला. कदाचित आताही असं होण्याची शक्यता आहे. माहिती नाही असं होणार का, कारण 4 लाखावरनं चांदी सरळ कितीपर्यंत आलेली आहे? 2.25-2.5 लाखापर्यंत आलेली आहे. बरं, फक्त चांदीच नाही तर सोन्याचाही हाच प्रॉब्लेम आहे. आपल्याला असं वाटलं होतं की सोनं लगेच 2-3 लाखापर्यंत जाईल काय, पण 1,90,000 वरून सोनं सरळ 1.5 लाखाच्या पण खाली आता सध्या आलेलं आहे. आणि सोन्याने अजून एक भ्रम तोडला की सोनं फक्त वाढत राहतं. नाही, यावेळेस आपण बघितलं सोनं कमी पण होतं. दुसरा गैरसमज की जेव्हा युद्धाचं वातावरण असतं तेव्हा सोनं वाढतं, पण यावेळेस जेव्हापासून युद्ध सुरू झालेलं आहे तेव्हापासून सोनं खाली चाललेलं आहे. तर मित्र, सोनं पण 14 सप्टेंबर 2012ला 32,000 पर्यंत गेलं होतं, त्याच्यानंतर 25% खाली आलं. ते परत वाढायला 7 वर्ष लागले होते. आता सेम हे यावेळेस रिपीट होईल का? अजिबात सांगता येत नाही मित्र. परंतु फक्त आपण आपल्या पैशांची एकच काळजी घ्यायची, कुठलीही गोष्ट एकदम जबरदस्त स्पीडने वाढत असेल त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं जरासं थांबवायचं. आणि फक्त बातम्या किंवा कोणीतरी सांगतंय एवढं मोठं टार्गेट देते म्हणून आपण इन्व्हेस्टमेंट करायची नाही. आपलं फायनान्शियल गोल डिसाईड करायचं, टाइम फ्रेम डिसाईड करायचं, त्याच्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट करायची. बाकी मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही पण चांदी 3.5-4 लाखाला घेतलेली आहे का, आणि आता तुम्ही वाट बघताय का परत वाढायची. आणि बाकी हा रील त्यांनाच शेअर करा ज्यांना असं वाटायचं की सोनं आणि चांदी कधी खालीच येणार नाही म्हणून. बाकी तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी नक्की भेटा, पण तीच इन्व्हेस्टमेंट जी 10, 15, 20 वर्ष तुम्हाला लागणार नाही. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.